हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल सुनीता अनब्लॉग. अरे बापरे, काय चाललंय काही कळत नाही. म्हणजे एवढी ॲक्टिंग, ओव्हर ॲक्टिंग, खरं काय, खोटं काय, कोणावर विश्वास ठेवायचा. एवढ्या दिवसापासून चाललं तर मला तर ते क्रिंजच वाटत होतं, विशालचं आणि रुचिताचं. लोकांना ते आवडत होतं, पण आज दिसलं केवढी ॲक्टिंग चाललेली दोघांची. म्हणजे कालचं जे झालं होतं त्याच्यानंतर विशाल बोलला होता, माझ्याशी बोलू नकोस, माझ्या करिअरची शपथ, माझ्या मॉमची शपथ, मी तुझ्याशी शोच्या म्हणजे लास्टपर्यंत मी बोलणार नाही. आणि हे सगळं बोलून सुद्धा तो शपथा घेऊन सुद्धा त्याच्या आईची वगैरे, जी आता हयात पण नाहीये, तो माणूस परत फिरतो आणि तिच्याशी बोलायला लागतोय. हे काय कुठे चाललंय काय कळत नाहीये. आणि ती पण, अरे बाप रे बाप रे, म्हणजे काल तिचं बोलणं झालं. ती खाली येते आणि नंतर राखीला सांगते की तो असं असं बोलतोय, मी तुझ्याशी बोलणार नाही, आणि धपकन खाली पडते. असं कसं माणूस काही पडू शकतो? तुम्ही तिथे नॉर्मली तिथून म्हणतात ना, स्टेप्स उतरून खाली उतरलात स्टेपवरनं, आणि नंतर तुम्ही आतमध्ये जाताय, तुम्ही व्यवस्थित बोलताय आणि तुम्ही नंतर पडताय. आणि पडल्यानंतर तुम्हाला काही लागलेलं पण दिसत नाहीये. म्हणजे तुम्ही धनकन पडताय, तर तुम्हाला काहीतरी लागलं पाहिजे ना, तर तेही तुम्हाला लागत नाहीये. आणि असं कसं बाबा, कोणाला काय, म्हणजे नॉर्मली काय बाबा, काय अटॅक येतो किंवा काहीतरी होतं असा माणूस होता. एवढं तुम्हाला ओव्हर प्रेशर झालेलं आहे की तुम्ही त्याच्याने पडलात. म्हणजे हे तुम्हाला बिलीव्ह करण्यासारखं वाटतंय का? सो मला तरी सगळी ॲक्टिंगच दिसते. पूर्ण मुद्दामून यांचं प्लॅनिंग प्लॉटिंग चाललेलं आहे. आणि म्हणजे कसं आहे ना, हे जे वाईल्ड कार्ड्स आलेले आहेत यांना ते खपलेलेच नाही आहेत, डायजेस्ट नाही झालेले ते इन शॉर्ट. आणि त्यांना काहीतरी करून त्यांना दिसायचं होतं. आता तुम्हीच लोकं बघा, कालपासून टीव्हीवरती फक्त हेच दोघं दिसतायत. म्हणजे ते इतकं, तो म्हणतोय क्रिपी दिसतंय, म्हणजे ती संस्कृतीने त्याला सांगितलं आणि त्याच्यानंतर तो वरती गेला आणि नंतर ते सगळं तिला बोलला. आणि म्हणजे काय चाललंय तुमचं? आणि जेव्हा ही पडते तेव्हा राखी ओरडते त्याला, "विशाल, विशाल ती पडली, पडली." आणि नंतरही हा येत नाही. हा तिथे संस्कृतीबरोबर बोलतोय. आणि नंतर मग ते एडिट वगैरे दाखवलंय, म्हणजे नंतर डायरेक्ट डॉक्टरकडनं जाऊन आले. हां, डॉक्टरनी सांगितलंय तिला आता झोपू द्या, रेस्ट करू द्या, आणि असं झालं. आणि त्याच्यातही अनुश्री तिला हे करायला जाते, बोलायला जाते, तर ती सांगते सगळ्या राखीला, "सांग गप्प बस. विशालला काय बोलू नको. तुम्हाला बरं नाही, तुम्ही पडलाय." आणि त्याच्या ह्याच्यातही तुम्ही हे सांगताय की विशालला काय बोलू नका. आश्चर्य वाटतंय मला सगळ्या गोष्टीचं, की ह्या लोकांनी म्हणजे कॅमेरासाठी आणि गेमसाठी तुम्ही कुठल्या थराला जाताय आणि तुम्ही काय करताय हे तुम्हालाच कळत नाहीये. सिरियसली विशाल, सिरियसली रुचिता, हे खरंच होतं? आय डोंट थिंक सो. मला नाही खरं वाटत आहे. आणि नंतर मग बिग बॉसनी रुचिताला आतमध्ये बोलवलं आणि त्यांनी तिला सांगितलं, "कशा आहात?" म्हणजे ऑफकोर्स बिग बॉस बोलवतात, रोशनला पण बोलवलेलं, सचिनला वगैरे बोलवलं. तर हिला पण बरं नव्हतं म्हणून मॅडमना बोलवलं. आणि नंतर मग तिला विचारलं, तर ती म्हणते, "बरी आहे." तर तो म्हणे, "बाहेर जे दाखवलं जातंय त्याचं मला टेन्शन आलंय. 50 दिवसापासून तुम्ही खेळताय. त्यालाही कळतंय की तो काय करतोय, तुलाही कळतंय तुम्ही काय करताय. तेव्हा तुम्हाला कळलं नाही की तुमचे आई-वडील काय विचार करत असेल." वरून बोलते, "माझे आई-वडील गावाकडचे आहेत, ते काय विचार करत असतील." बिग बॉसनी सगळं सांगितलं की तुम्ही तरुण आहात. तुम्ही काय करायचंय तो तुम्ही ठरवायचंय. म्हणजे ही इनडायरेक्टली बिग बॉसला सांगत होती की आमचं हे सगळं दाखवू नका. म्हणजे तिला काय वाटत होतं की हे सगळं काही बाहेर दाखवत नाहीये. बिग बॉसनी सांगितलं की जे होणार ते बाहेर दाखवलं जाईल. तुम्ही विचार काय करताय की काय दाखवायला पाहिजे? म्हणजे काय, म्हणजे सिरियसली तुम्ही लोकांना इतके मूर्ख ठरवतायत, की समजतच नाही की आम्ही एवढे मूर्ख आहोत का? म्हणजे मला तरी वाटतं की एवढे 50 दिवस जे रुचिताला लाईक करतायत ती लिटरली सगळ्यांना मूर्ख बनवते. तो विशाल पूर्ण पोसलेला आहे. तो स्वतः तोंडाने बोलतोय, की मला तर बोलतातच, की मी 10 लोकांना फिरवतो आणि हे करतो. मी तुझ्यासाठी, तुझ्या रिस्पेक्टसाठी मी बोललो आणि तुझी बाजू घेतली. रुचिता, आता तरी समजायचं ना. तरी तिला काही कळत नाही, की ती नाही कळल्याचा आव आणते. तिचं तिला माहिती आहे. पण जे काही चाललंय ना, वर्स्ट चाललेलं आहे. तो भाऊच्या धक्क्यावर बोलणार की नाही माहिती नाही. हा टॉपिक निघेल की नाही.
पण 2 दिवस पूर्ण फुटेज त्याच लोकांना मिळतोय. आता ते ते हे वाईल्ड कार्ड्स वगैरे आले, त्याच्यामुळे अनुश्री पण दिसत नाहीये, तन्वी पण दिसत नाहीये, म्हणजे कोणाचं एवढं फुटेजच दिसत नाही. आणि काल पण त्याहीच लोकांनी विशालने आणि रुचिताने पूर्ण फुटेज घेतला. आज पण त्याहीच लोकांनी फुटेज घेतला. तर नाही आवडलं जे काही चाललंय. म्हणजे क्लीन कळतंय की दोघं पूर्ण प्री प्लॅन आहे. दोघंही ऍक्टिंग करतायत आणि दोघांना दिसण्यासाठी कुठल्याही थराला जाणार आहे. ती फक्त आव आणते इमोशनल होण्याचा. पण मला नाही वाटत, ज्याला माहितीये की एवढा गॅप आहे आणि असं सगळं, आता तुम्हाला बाहेरची व्यक्ती म्हणजे येते आणि तुम्हाला सांगते, तेव्हा तुम्हाला पटतंय का? मग याच्या आधी तुम्हाला माहिती नव्हतं की तुमचं एज गॅप किती आणि तुम्ही काय करताय आणि ते कसं दिसत असेल? माहिती नाही. नंतर मग ती अनुश्री पण बोलत होती रिलेशनबद्दल, मूर्ख आहेत, बाहेर काय दिसतंय तुमच्या दोघांबद्दल. आणि म्हणजे सगळ्यांना दिसते, सगळ्यांना कळते, तर रुचिताला का कळत नाही? काहीच कळत नाही. मग नंतर मग ती म्हणते, जाते परत विशालकडे जाते की मला क्लॅरिटी द्यायची आहे. कसली क्लॅरिटी? की हे काही जे झालंय तर तुला नको ब्लेम करायला, माझ्यामुळे झालंय. तर मी ही सगळ्यांपुढे क्लॅरिटी द्यायची आहे. म्हणजे सगळ्यांना मग ती सांगते घरातल्या सगळ्यांना की तुम्ही तिथे डायनिंग एरियामध्ये जमा व्हा, मला बोलायचंय. आणि नंतर विशालकडे जाते आणि मग विशालला सांगते. आणि मग विशाल परत चालू झाला, तू घेतलेली ना शपथ थोड्या वेळापूर्वी की तू नाही बोलणार तिच्याशी, आणि परत तिला मॅनिप्युलेट करायला लागला. आणि मग ती परत इमोशनल झाली. म्हणजे एवढा तिला काय काय बोलायला लागले की म्हणे, तुला असं मला बघायचंय का? मला खाली पडायचंय का? तू माझा डिसरिस्पेक्ट करते, तुला सगळ्यांच्या समोर का बोलायचंय? तुला काय क्लॅरिटी द्यायची आहे? आणि नंतर मग तो इतकं तो सरळ बोलला, तू माझ्याबरोबर गेम नको खेळूस. म्हणजे त्यालाही कळते की ही गेम खेळते. दोघांना माहिती आहे ते लोक एकमेकांना, की ते लोक गेम खेळतात आणि आपल्याला मूर्ख बनवतात आणि घरातल्यांनाही मूर्ख बनवतात. तू म्हणे तुझा सेल्फ रिस्पेक्ट ठेवण्यासाठी मी तुझ्या तुझ्या म्हणालीस की मी तुला आवडतो म्हणून मी तुला हो बोललो. नाहीतर माझ्याकडे केवढे तरी आहेत ऑप्शन्स अँड ऑल. नंतर तो संस्कृतीला पण बोलत होता की तुला माहिती मी बाहेर सिंगल आहे आणि मी काय आहे. सो तो क्लिअर कट बोलतो आहे. तरी तुम्हाला त्यांच्यामध्ये पडायचंय तर मग काय बोलायचं? प्रभू आणि तन्वीचं छान कन्व्हर्सेशन इथे झालं होतं. तो तन्वीला बोलत होता की मला 20 वर्षाचा असून मला सगळं कळतं आणि हिला का कळत नाहीये? म्हणजे तो किती मूर्खपणा आहे, तो किती लहान आहे त्याला, आणि तो किती गावात खेड्यात राहतोय, शिकलेला नाहीये. त्याला हे सगळं कळतंय आणि हिला कळत नाहीये. टोटली यांचा ड्रामा चालू आहे, ऍक्टिंग चालू आहे, फुटेजसाठी, गेमसाठी. ज्या मुलीला माहिती आहे आपले गावाकडचे आई वडील आहे, त्यांचे थिंकिंग, त्यांचे थॉट्स, रिलेटिव्ह, आजू आणि बाजू तुला आता 50 दिवसानंतर वाटतंय आणि दिसतंय. हे 50 दिवसात तुम्ही जे करत होता त्याचं काय? नंतर बीबीने इथे ट्विस्ट आणला आणि नंतर त्यांनी बोलवलं सगळ्यांना की ज्यांच्याकडे पॉवर की आहे त्यांनी त्यांचे हक्क सांगा. ऑफकोर्स रेवाकडे नव्हती. देन शी स्टार्टेड क्राईंग. आता रडून काय फायदा? तुम्हाला मूर्खपणा आहे, तुम्हाला कळलं पाहिजे. ठीक आहे, तिथे तिथे ते मॅनिप्युलेट केलं तिला लोकांनी की नाही आता तर ह्याचं झालं ना, तुम्हाला इम्युनिटी तर मिळाली ना, आता पॉवर कीचं काही काम नाही. अरे पण तुम्हाला माहिती होतं ना की कॅप्टन्सीचा पण उमेदवारी त्याच्यामध्ये आहे. तू का त्या प्राजक्ताला दिली? आणि ती प्राजक्ता मूर्ख, तिने विशालकडे दिली. आणि आता असं होतंय ना, जेव्हा मग त्यांना विचारलं गेलं की बाबा, त्यांना म्हणजे सांगितलं गेलं या तिघांना पॉवर की दाखवा, तर हिने सांगितलं माझ्याकडे नाही. मग दुसरं ज्याच्याकडे आहे त्यांनी हक्क दाखवा, तर रुचिताने दाखवलं. मग ते रुचिता, संकेत आणि विशाला यांना तिघांना उलटा पुलटा रूम मध्ये बोलवलं. मग तिघं आतमध्ये गेले आणि नंतर बिग बॉसने सरळ सांगितलं की ह्याच्यामध्ये घरातल्या लोकांना की ह्याच्यामध्ये तुम्हाला एकाला बाद करायचंय, एकाला बाद करायचं. मग सगळेजण चालू झाले. मग त्यांनी सांगितलं तुमची मतं मांडा. तुमची मतं मांडण्याचा विचार चालू झाला की मीच आहे, माझ्यामध्ये लिडरशिप क्वालिटी आहे. आणि सगळ्यांना माहिती आहे की रुचिताला काय, तुम्ही सगळेजण म्हणतात रुचिताला कोण चालवतं, तर म्हणे मीच जर चालवतो ना, तर ती तर अपात्रच आहे. आणि संकेत तर आता चाललाय, आता 2 दिवस झाले, तर म्हणजे मीच पात्र आहे. तर ते लोक म्हणजे त्यांना सांगायचं होतं समोरचे कसे अपात्र आहे. नंतर रुचिता झाली तर हा खोटंच बोलतो, त्याच्यावरती काय प्रकरण शेकलं की तो बिग बॉसवर तर टाकतो, नाही तर समोरच्या कंटेस्टंट वरती टाकतो. म्हणजे हे क्लिअर कट बोलून गेली ती की तो खोटंच बोलतो. नंतर संकेतने छान म्हणजे आज मला संकेतचा स्टँड आवडला. त्याचं बोलणंही आवडलं. म्हणजे एवढं ते तिघांची बाचाबाची चालू होती, बोलणं चालू होतं, त्याच्या संकेतचा आवाज क्लिअर कट दिसत होता.
म्हणजे पहिल्यांदा रुचिताला बघितलं, कानावर हात ठेवताना, नाही, नाही करताना विशालचा आवाज कमी पडलेला दिसला आणि संकेतचा आवाज व्यवस्थित स्ट्रॉंगरित्या ऐकायला येत होता. आणि तो छान बोलला, की ह्या एका दिवसात बघितलं मी कशा गोष्टी चेंज होतायत आणि हे लोकं कसे चेंज होतायत. एकाच दिवशी मग ते कसे वेगवेगळे डिसिजन्स घेतायत. मला त्यांच्याच दोघांमध्ये प्रॉब्लेम दिसतो. तर माझा फ्रेश पर्स्पेक्टिव्ह आहे. तर मी बेटर कॅप्टन होऊ शकतो. नवीनच आलेलो आहे. तर अशा रीतीने त्यांनी छान बाजू मांडली. आणि ॲज युजुअल रुचिता याचा गेम दिसत नाही, म्हणजे संकेतबद्दल बोलत होती. याचा गेम दिसत नाहीये, कुठे दिसत नाही. संस्कृती वगैरे दिसते तरी हा कुठेच दिसत नाहीये. आणि विशालच्या कधी चुका ॲक्सेप्ट करत नाही, खोटं बोलतो, हे सगळं बोलत. नंतर मग ते संकेत म्हणजे तो इतका आज त्यांनी छान स्टँड मांडला ना, मला वाटतं तो पूर्ण जर असा व्यवस्थित खेळला आणि या लोकांना सगळ्यांना उत्तरं द्यायला लागला ना, तर तो खरंच पुढेपर्यंत जाऊ शकतो. नंतर मग त्यांनी सांगितलं घरातल्या लोकांना, की बहुमताने तुम्ही सांगा, की तुम्ही तिघांपैकी कोणाला बाहेर करता. तर या लोकांच्या भरपूर भांडणच चालू झाली. मग नंतर राकेश बोलला, "तुम्ही लोकांना आम्हाला कन्व्हिन्स करायचंय. तुम्ही तिथल्या तिथे तिघं जण भांडतायत." नंतर चावीवरनं विषय झाला. तर संकेत बरोबर हे लोकांना त्यांचं तेच चाललंय विशालचं, मी अशी चावी घेतली, मी तशी चावी घेतली, प्राजक्ताने घेतली, प्राजक्ताकडनं घेतली, प्राजक्ताने मला दिली नाही. आणि ॲक्चुअली चावी होती कोणाची? रेवाची. आणि ती घेतली कोणी? दिली कोणी? प्राजक्ताला. प्राजक्ताकडनं घेतली कोणी? म्हणजे तुम्हीच आरोपी आहात. सरळ बोलला संकेत. तर तुम्हीच चाव्या चोरल्यात ना, तुम्ही चाव्या घेतल्यात. तर तुम्हाला असा तुम्हाला कॅप्टन हवाय का? त्यांनी मस्त पॉइंट मांडले आज. पण नंतर मग इथे सगळ्यांनी ठरवलं, की विशालला म्हणजे बहुमताने निर्णय घ्यायचा होता. तर प्राजक्ता तर मूर्खच. प्राजक्ता आणि सागरने हात वरती नाही केला. बाकी सगळ्या 8 जणांनी हात वरती केला. दीपाली म्हणाली, की हा सगळ्यांचा वापर करून पुढे जातो. सागर म्हणाला, "तू चावी चोरलीस." नाहीतर ही पण अनुश्री वगैरे पण आहे, "तू चीटर आहेस" वगैरे बोलली. नंतर मग राकेश बोलला, "तो मॅनिप्युलेट करतो." नंतर तन्वी वगैरे बोलली, की "हा असाच पुढे जातोय सगळ्यांना हे करून." म्हणजे दीपाली म्हणाली, "सगळ्यांना मागे ढकलून स्वतःच पुढे जातोय आणि हे सगळं असं सगळं करून एकेकाने आपली कारणं दिली." आणि त्यांनी सांगितलं आणि त्याला त्यांनी बात केला. बात केला तसा हा भडकला विशाल. म्हणतो, "हां, तुम्ही काय?" जसा तो सिद्धार्थचा डायलॉग आला, 1, 2, 3, 4 तुम लोग के भाड़ में जाओ, मेरे को किसी की जरूरत नहीं. तसा 1, 2, 3, 4 10 लोकं तुमच्या लोकांची म्हणजे वड ते सगळे बीप केले. फाटलीच हा वड होता. अजून काहीतरी होता माहिती नाही. पण तो बोलला, "तर तुमच्या लोकांची फाटली." तर नंतर मग सागरने यावेळी पहिल्यांदा सागर आवडला. सागर म्हणतो, "फाटली म्हणजे काय? तुझी पण फाटलीच होती ना, म्हणून तू चाव्या का चोरल्यास? तुझी पण फाटली म्हणून तू चाव्या चोरल्यास ना." आणि मग अशा रीतीने त्याला बात केलं. बीबीने सांगितलं, बिग बॉसने सांगितलं, की तुमचा आता परत टास्क होईल त्याच्यात. आणि त्याच्यामध्ये ही जाऊन दीपाली किती मूर्ख आहे बाबा, मला कळत नाही दीपालीचं. का जाऊन सगळ्यांशी बोलत असते. परत विशालशी जाऊन बोलत होती. आणि आरवी तिला मस्त बोलला, राकेश बोलला, "तू सगळ्यांशी जाऊन गोड-गोड बोलते, मुलींशी वगैरे जातेस." आणि ते म्हणते, "नाही, माझा अनाथ आश्रम आहे, तिथे मुली आहेत, तर मी तिथे कनेक्ट करते, तर त्यांच्यावर वाईट झालेलं मला नाही आवडत, म्हणून मी तिच्या रुचिताबरोबर जाऊन ते रुचिताबरोबर पण बोलते, अनुश्री पण बोलते, विशालबरोबर, जे तुला रिस्पेक्टच देत नाहीये. तू अशा लोकांना का बोलायला जाते?" आणि ती नंतर ती बरोबर म्हणाली, राखी तिला नॉमिनेट करताना, हिला वाटतंय की हे अनाथ आश्रमच आहे. तर ती सगळ्यांशीच गुडी-गुडी बोलायला जाणार, किस करणार, हे करणार. तर दॅट इज रॉंग दीपाली. हा गेम नाही बरोबर. म्हणजे आम्हाला जरी प्रेक्षकांना हे नाही असं आवडत आहे, की चुकीचं दिसतंय ते. आणि नंतर मग तिला रुचिताला थोडंसं वाईट वाटलं, की बाबा विशालमुळे तिने चावी घेतली आणि तोच बाद झाला आणि कॅप्टन्सीमधनं आउट झाला. तर मग नंतर मग कॅप्टन्सीचा टास्क आला. त्याच्यामध्ये मग आणि बिग बॉसने 2 टीम केल्या. म्हणजे ऑफकोर्स एक टीम होती, काटा टीम पूर्ण होती आणि दुसरी टीममध्ये अनुश्री, सागर, प्राजक्ता आणि राखी होते आणि बाकीचे सगळे तर काही उमेदवारच नव्हते. ते ते दोघी जणी रेवा आणि संस्कृती. तर त्याप्रमाणे मग सांगितलं. पण त्यांनी मग यावेळी विशालला दिला हे पॉवर दिली, की तू निवडायचं यांना 1, 2, 3, 4 नंबर द्यायचे आहेत. आणि मग त्याप्रमाणे मग प्रत्येकाने आपापली मतं मांडली. मग त्याच्यामध्ये ए टीममध्ये त्यांनी पहिला नंबर राखीला दिला, दुसरा प्राजक्ताला दिला, तिसरा अनुश्रीला दिला, चौथा सागरला दिला. आणि बी टीममधनं पहिला दीपालीला दिला, दुसरा राकेशला दिला, तिसरा तन्वीला दिला आणि चौथा प्रभूला दिला. आणि प्रभूला आणि सागरला तर बोलायला चान्सच नाही मिळाला.
नंतर मग त्यांना मग चौथा नंबर दिला. नंतर मग त्याच्यामध्ये पण असं झालं, की 1 नंबरवाल्यांना गळ्यामध्ये प्लेट दिली बेडची, दुसऱ्या रेशनची दिली, तिसऱ्या नंबरला फर्निचरची दिली म्हणजे लिव्हिंगचं आणि गार्डनचं, आणि चौथ्या नंबरवाल्यांना अंडी दिली म्हणजे प्रभूला आणि सागाला. आणि त्याच्याने सांगितलं, की जे तुम्ही निवडाल तर ते जे निवडणार त्याच्यापैकी जे नाही म्हणजे नाही निवडणार त्या तुम्हाला सुविधा मिळणार नाही. तर त्याप्रमाणे तुम्हाला अकॉर्डिंगली 3 लोकांना बाद करायचं, म्हणजे ए वाल्यांनी 3 लोकांना बाद करायचं, बी वाल्यांनी 3 लोकांना बाद करायचं. तर अशा प्रकारे त्यांनी तो टास्क दिलाय. तर उद्या तो बघायला मिळेल कसा तो टास्क खेळतायत आणि कसा तो मग इंटरेस्टिंग होणार आहे, काय होणार आहे. तर बघितलं तर टास्कमध्ये काहीतरी प्रोमो आलेला आहे. त्याच्यामध्ये संकेत पडलेला दिसलाय बेशुद्ध. अरे बाबा तू आत्ताच आलाय, बेशुद्ध बिशुद्ध नको. आज एकतर इतका छान स्टँड घेतलास, इतका चांगला बोललास, तर तू आवडूनच गेलायस. तर तू आता बघायला मिळेल की उद्या नक्की काय झालंय संकेतला, खरंच बेशुद्ध पडलाय का असाच नुसता पडलाय वगैरे. सो मजा येईल उद्याच्या एपिसोडमध्ये. तर भेटूया आपण उद्याच्या एपिसोडमध्ये. तर जर मला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.